धर्मनिष्ठा या सगळ्यांचं एक उच्चतम असं उद्देश आपल्या सर्वांना देणारं धर्मवीर छत्रपती शंभू महाराजांच्या ज्या पावनभूमीमध्ये जन्म झाला त्या पावनभूमीमध्ये आपण सगळे आहोत, त्याचा तुम्हा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे। आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्यासाठीच काळा दिवस आहे, कारण ज्या दिवशी धर्मासाठी, स्वाभिमानासाठी, स्वराज्यासाठी आणि तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी आपल्या पदाची, आपल्या आयुष्याची तमानं बाळगता केवळ धर्म आपलं उद्दिष्ट आणि स्वराज्य याच्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ते आपल्या सर्वांचंच दैवत शंभू महाराजांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। निश्चितपणे आजचा दिवस आपण सगळीकडे आहोत। मी पुण्यावरून आलो, प्रत्येक गावामध्ये, पुणे शहरामध्ये आणि अनेक भागांमध्ये उत्स्फूर्तपणे अनेक तरुण मुलं मुली सर्वजण या आजच्या मुकयात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेत आणि खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना त्या ठिकाणी या सगळ्यातून एकच प्रेरणा घ्यायची की धर्मासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी नेहमीच बलिदानासाठी, त्या ध्येयासाठी आपण सगळ्यांनी आपल्या राजाप्रमाणे उभं राहिलं पाहिजे। हीच खरं अभिवादन आपल्या सगळ्यांचं त्यांच्या वतीने त्यांच्यासाठी असणार आहे। मी खरं म्हणजे मनापासून या ठिकाणी शिवप्रतिष्ठान पुरंदर यांचं मनपूर्वक या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल आभार मानणार नाही, परंतु आम्हाला अभिमान आहे की आपण खूप छोट्या प्रमाणावरती याची सुरुवात केली आणि त्याचं एक भव्य स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि हा जो अग्नी या ठिकाणी पेटवलेला आहे हा सातत्याने अशाच प्रकारे धगधगत ठेवायची जबाबदारी ही इथून पुढच्या तरुणांची, तुम्हा आम्हा सर्वांची त्या ठिकाणी आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं दैवत असणाऱ्या शंभू महाराजांचं अभिवादन करतो आणि खरं म्हणजे पुरंदरच्या मातीतले आपण सगळी मंडळी आहोत, म्हणजे रक्ताने नाही तरी मातीने आपण त्यांच्या नात्यामध्ये आहोत, तोच अभिमान तुम्हा आम्हा सगळ्यांना बाळगायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि मला वाटतं 4 दिवसांपूर्वीच आज आपल्याकडून इथून पालखी त्या ठिकाणी गेली, आपल्या भैरवनाथ प्रतिष्ठानने सुद्धा त्या ठिकाणी त्याचं स्वागत करून त्या पालखीला आपण हे केलं, परंतु मोठ्या प्रमाणावरती तुम्ही आम्ही सगळ्यांनी शंभू महाराज सृष्टीचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहोत। त्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा पुढाकार, आपल्या सगळ्यांचे विचार आणि आपल्या सगळ्यांचं कष्ट त्याच्यामध्ये आम्हाला लागणार आहे तेवढं